श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही हे ऐकत असाल तर हे काही योगायोग नाही, दैवी शक्तीने हा संदेश तुमच्या समोर आणला आहे. मन लावून ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी उत्तर दडलेलं आहे. चला तर मग स्वामी आपल्याला काय म्हणत आहे ते पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात काहीतरी अप्रतिम घडणार आहे. तुला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? हो, हे तुझ्यासाठीच नियोजित आहे. कधी कधी जीवनात मोठी देणगी अचानक येते. ती पैशामध्ये नसते, ती प्रेमात, सुखात किंवा तुझ्या मनाच्या शांततेत असते. आज तुला एखादी गोष्ट मिळेल तिच्यामुळे तुझ्या मनाला ऊब, तुझ्या हृदयाला आनंद आणि तुझ्या जीवनाला दिशा मिळेल. तुला वाटेल की हे काहीतरी गमावलं आहे, पण आज स्वामी तुला सांगत आहे, ही के तुझ्यासाठीच फक्त नव्या सुरुवातीचे संकेत आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात हलकं गोड वातावरण पसरणार आहे. जुनी वाद, जुनी चिंता हे दूर जातील आणि तुझ्या मनाला शांतता मिळेल. कधी कधी मोठं मिळतं ते सहजतेने येत नाही, त्यासाठी मन तयार असावं लागतं. आज तुझं मन तयार आहे म्हणून स्वामी तुला मोठं देत आहे. आज तुला एखादी छोटी घटना अचानक आनंद देईल. ती फक्त तात्पुरती वाटेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात मोठा असेल. तुला वाटेल की जीवन नेहमीच्या मार्गावर आहे, पण आज काहीतरी वेगळं घडणार आहे, जे तुझ्या हृदयाला जड न वाटता हलकं करेल. आज तुला मिळालेली गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे, कुठेही दाखवण्याची गरज नाही, पण तुझ्या मनाला ती सर्वात मोठं समाधान देईल. आज तुझ्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन उगवेल, जे तुला सांगेल प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी योग्य वेळेत येते. आज तुला मिळणारी देणगी पैशामध्ये नसली तरी ती तुझ्या मनाला हलकं करेल, तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल आणि तुझ्या निर्णयांना योग्य दिशा देईल. तुला काहीतरी गोड आठवण येईल, जिच्या स्मरणाने तुझ्या हृदयाला हलकं वाटेल आणि घरात प्रेमाची ऊब पसरेल. तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तुला वाटेल सर्व काही योग्य आहे. त्या क्षणात तुझ्या मनाला पूर्ण शांती मिळेल. कधी कधी मोठं मिळतं ते अप्रत्याशितपणे येतं. आज स्वामी सांगतायत की तुझ्यासाठी इथे येत आहे, तू फक्त तयार राहा. तुला एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा एखादी शब्दसरणी मोठा संदेश देते. तो संदेश तुझ्या आयुष्यात गोड बदल घडवेल. तो हा संदेश आहे, त्यामुळे नीट आहे. आज तुझ्या मनात जे दुःख, तणाव राहिलेले होते ते हळूहळू हलके होतील. तुझ्या हृदयात नवे विश्वास, नवे आनंदाचे रंग उमटतील. तुला वाटेल की तुला काहीतरी गमावलं आहे, पण स्वामी सांगतात की हे तुझ्यासाठी फक्त नव्या संधीचे वासर आहे. तुला मिळालेली गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे, की तुला प्रोत्साहन देईल, तुला पुढे चालायला बळ देईल आणि तुझ्या आयुष्याला नवा अर्थ देईल. तुझ्या आयुष्यातील जुने अडथळे हलके होतील, ते हलके होतात आणि तुझ्या मार्गात प्रकाश निर्माण होतात. स्वामी म्हणतात की हा प्रकाश तुला मोठं देणार आहे. तुला आता एखादी गोष्ट असेल जे तुला गोड आनंद देईल, तुझ्या मनाला हलकं करेल, तुझ्या घरात प्रेम, हसू आणि आनंद पसरेल. तुला कळेल की प्रत्येक क्षणाचं महत्त्व काय. जुनी वेदना, जुना चिंता सर्व काही हलकी होऊन आनंदात बदलले आहे. तुला आता मोठं देणारी घटना तुला आता एखाद्या लहान प्रसंगातून मिळेल. ती हलकी वाटेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात खूप मोठा असेल. आज तुझ्या घरात हसू आणि गोड वातावरण पसरत आहे. तुझ्या हृदयात नवे विश्वास, नवा उत्साह उमलत आहे. तुला एखादी गोष्ट शिकवेल की जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत येते. स्वामी म्हणतात की तू तयार आहेस म्हणून मोठं तुझ्यासाठी येत आहे. तुला मिळालेली देणगी तुझ्या हृदयाला आनंद देईल, तुला हलकं करेल आणि तुझ्या आयुष्यात नवी आशा आणि सुख घेऊन येईल. तुझ्या जीवनात एक नवीन पर्व सुरू होणार आहे. जणू काही जुन्या काळाचे आधार हळूहळू दूर होऊन प्रकाश येत आहे. वाटेल तुला की अचानक काहीतरी बदल घडला आहे, पण खरं म्हणजे हे बदल तुझ्यासाठी हळूहळू संधी आणि ज्ञान घेऊन येत आहे. तुला एखादी साधी गोष्ट हसवेल, जिच्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंदाचे प्रकाश फुल उमटतील. तुझ्या मनात असलेले थकवा, दुःख आणि चिंता सगळी आज हलकी होईल. जणू काही फक्त एक हलकं झुळूक येऊन मनाच्या अंधाराला दूर करत आहे. तुझ्या घरात प्रेम आणि समजूत पसरत आहे. जुनी वाद, जुने मतभेद हे हळूहळू मागे जात आहे. तुला एखादी छोटी घटना आश्चर्यकारक स्थितीने भेटेल.
ती साधी वाटेल पण तिचा परिणाम तुझ्या जीवनावर मोठा असेल. तुला कळेल की प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. जगातील सर्व काही नियोजनबद्ध आहे आणि तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग तयार झाला आहे. तुला मिळणारी देणगी हसण्याची, आनंदाची किंवा शांततेची असू शकते, पण तिचा प्रभाव तुझ्या हृदयावर खोलवर राहील. तुझ्या आयुष्यातील काही जुने अडथळे आज हलके होतील. ते हलके होता तुझ्या मनात नवा उत्साह आणि नवी उमंग निर्माण होईल. तुला वाटेल की आयुष्याची प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत येते. स्वामी सांगतात की तू तयार आहेस, म्हणून हे मोठं देणगं तुझ्यासाठी आलं आहे. आज तुला एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून किंवा एखाद्या अचानक घडलेल्या प्रसंगातून गोड संदेश मिळेल. ही गोष्ट तुझ्या आयुष्याला हलकं करेल, तुझ्या मनात समाधान भरून टाकेल. तुझ्या हृदयात, तुझ्या घरात एक हलकं हास्य पसरत आहे. तुझ्या मनात नव्या आशा उमगवत आहे. जुनी चिंता, दुःख आणि भीती हळूहळू मागे पडत आहे. तुला कळेल की खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो लहान लहान क्षणात आणि एक हलकी स्मित, एका हलक्या नजरेत, एक गोड संवादामध्ये असतो. तुला मिळणारी गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे, कोणालाही दाखवण्याची गरज नाही, पण तुझ्या मनाला ती सर्वात मोठं समाधान देईल. तुला वाटेल की तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडला आहे. हो, बदल झाला आहे. तो बदल तुला हलकं करेल, आनंद देईल आणि विश्वास वाढवेल तुझा. तुझ्या आयुष्यात गोड घटना येणार आहे, त्यामुळे ती तुझ्या हृदयाला ऊब देईल, तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि तुझ्या घरात प्रेम आणि आनंद पसरवेल. तुला कळेल की प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण फक्त तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते. स्वामी म्हणतात की तू तयार आहेस, म्हणून मोठं देणं तुझ्यासाठी आलं आहे. तुझ्या मनातील शांतता मिळेल. तुझी जुनी वेदना, जुनी चिंता हळूहळू हलकी होतील. तुझ्या मनात विश्वास, प्रेम आणि आनंद उगवेल. स्वामी म्हणतात तुला मिळालेली गोष्ट फक्त आनंद देणार नाही, ती तुझ्या आत्मविश्वासाला बळ देणारी, तुझ्या जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. तुझ्या घरात हलकं हास्य आणि प्रेमाची उब पसरत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान गोष्ट गोड बनत आहे, की हे मोठं देणं फक्त सुरुवात आहे. स्वामी असं म्हणतात. आज तुला मिळालेल्या गोड गोष्टीने तुझ्या मनाला हलकं करावे, तुला शांत द्यावा, तुला विश्वास द्यावा आणि तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात देईल. तुझ्या जीवनात एक अशी घटना देणार आहे ज्याच्या अनुभवाने तुझ्या मनाला हलकं वाटेल, पण तुझ्या हृदयात गोड उमाळा निर्माण होईल. कधी कधी मोठं मिळतं ते क्षणातच, आणि तो क्षण तुला वाटेल साधा, पण त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खोलवर राहील. तुला कळेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडते. जुनी चिंता, भीती आणि वेदना मागे पडते आणि तुझ्या मनात नवीन विश्वास आणि आनंद उगवेल. तुझ्या आयुष्यात घरात हलका हास्य, प्रेमाची आणि समाधान पसरत आहे. तुला वाटेल की प्रत्येक लहान क्षण गोड आणि खास आहे. आज तुला एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून किंवा एखाद्या अचानक आलेल्या प्रसंगानं एक गोड संदेश मिळेल. तो संदेश तुझ्या जीवनात नवा प्रकाश आणेल. आज तुला मिळालेल्या गोष्टीमुळे तुला आनंद, कुटुंबातील नात्यांची किंमत जाणवेल. एखादे साधे स्मित, हलकी नजर किंवा प्रेमळ शब्द हे तुझ्या हृदयात गोडवा भरतील. तुला वाटेल की आयुष्य सुंदर आहे, जरी काही काळ आधी ते कठीण वाटत होते. स्वामी सांगतात की ते फक्त सुरुवात आहे आणि पुढे आनंदाचे अनेक क्षण येणार आहे. तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट गोड आहे, त्याच्यामुळे तुला वाटेल हो, सर्व काही योग्य आहे. ही गोष्ट तुला शांती देईल, तुला हलकं करेल आणि घरात प्रेम आणि गोडवा पसरवेल. तुला एक हलकी पण गोड आठवण येईल. तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात मोठा असेल. ती आठवण तुला आनंद देईल, तुझ्या हृदयात विश्वास आणि आशा उगवेल. तुला एखादी साधी घटना आश्चर्यचकित करेल, पण तिचा परिणाम तुझ्या मनावर खोलवर राहील. ही घटना तुला बळ देईल आणि तुला पुढे चालायला प्रोत्साहित करेल. तुझ्या मनातील सर्व थकवा, चिंता, दुःख हलकी होईल. जणू काही आकाशातून सूर्याची हलकी किरणं तुझ्या जीवनात आशा आणि आनंद उगवत आहे. तुला कळेल की प्रत्येक गोष्टी छोटी महत्त्वाची नसते. हे मन, एक हलकी झुळूक, एखादी गोड स्मित किंवा एखादे साधे शब्द, हे सर्व गोष्ट तुझ्या मनाला गोड संदेश देते. तुला मिळालेली गोष्ट फक्त आनंद देणार नाही, ती तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल, तुझ्या आयुष्याला दिशा देईल आणि घरात प्रेम आणि शांती पसरवेल. तुला वाटेल की शांत जीवनात प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण फक्त तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते. आम्ही म्हणतात की तू तयार आहेस, म्हणून मोठं देणं तुझ्यासाठी आलं आहे. तुला एखाद्या लहान प्रसंगातून गोड बातमी मिळेल. ती हलकी वाटेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात खूप मोठा असेल. तुला कळेल की खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो लहान लहान क्षणात असतो. ही हलके स्मित, गोड शब्द, प्रेमळ नजरांमध्ये. तुला मिळालेल्या गोष्टीमुळे तुझ्या मनाला हलकं वाटेल.
तुला विश्वास मिळेल आणि तुझ्या घरात गोड वातावरण पसरलेलं दिसेल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील जुन्या चिंता, दुःख आणि थकवा हळूहळू मागे पडतील. तुझ्या मनात नवीन उत्साह, नवीन विश्वास आणि आनंद उमटेल. तुझ्या घरात हलकं हास्य, प्रेम आणि गोडवा पसरत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान गोष्ट आज तुझ्यासाठी खास आहे. तुला मिळालेली गोड गोष्ट पुढे चालून बळ मिळेल. तुला आता आनंद आणि तुझ्या हृदयात शांती आणि समाधान पसरेल. तुला कळेल की प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. गोड घटना येणार आहे आणि ती तुझ्या आयुष्यात आनंद आणि आश्रय भरून टाकेल. तुझ्या आयुष्यात एखादा अनपेक्षित प्रसंग येणार आहे जो तुला गोड आनंद देईल आणि तुझ्या मनाला हलकं करेल. तुझ्या घरात एक हलकं हास्य पसरत जाईल. त्यामुळे तुझे जुने वाद, तणाव आणि काळजी मागे पडतील. तुला कळेल की जीवनात मोठे बदल नेहमीच हळूहळू येतात, पण त्याचा परिणाम तुझ्या हृदयावर खोलवर राहतो. तुझ्या मनातील अंधार हलके होतील. तुझे जणू काही स्वर्गातून प्रकाशाची किरण तुझ्या जीवनात उतरत आहे. आयुष्यातील एखादी गोष्ट जी तुझ्यासाठी महत्त्वाची होती, आज तिचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि तुला आनंदाचा अनुभव होईल. तुला एखादी गोड आठवण येईल जिच्यामुळे तुला हसण्याची इच्छा होईल आणि मन हलके होईल. तुझ्या जीवनातील जुने अडथळे हळूहळू दूर होऊ लागले आणि त्यामुळे नवीन आता तुला मार्ग दिसू लागला आहे. तुला मिळालेली गोष्ट तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल, तुझ्या मनातील शांती देईल आणि तुझ्या घरात प्रेमाची गोड लहर निर्माण करेल. तुला एखादी छोटी घटना आश्चर्यचकित करेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यावर मोठा होणार आहे. तुझ्या आयुष्यातील गोड संदेश तुला आता एखाद्या साध्या प्रसंगातून मिळेल. ते क्षण तुला हलकं करतील, आनंद देतील आणि तुझ्या हृदयाला नवीन ऊर्जा देतील. तुला वाटेल की आयुष्य हलकं आणि सुंदर आहे. जरी कालपर्यंत जे अवघड आणि कठीण वाटत होते, स्वामी म्हणतात की हे फक्त तुझ्या सुरुवात आहे. आज तुझ्या घरात प्रेमाची आणि आनंदाची उब पसरत आहे. तुझ्या मनात आशा, समाधान आणि विश्वासात उमटत आहे. तुला मिळालेल्या गोष्टीमुळे तुझ्या हृदयात हलका वाटेल. तुझ्या मनात आनंदाचा गोड प्रभाव उगवेल आणि तुला पुढे चालायला बळ मिळेल. तुला कळेल की प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण फक्त तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येतोय. स्वामी म्हणतात की तू तयार आहेस, म्हणून मोठं देणं तुझ्यासाठी आलं आहे. तुझ्या आयुष्यातील जुन्या चिंता, दुःख आणि तणाव हळूहळू मागे पडतील आणि तुझ्या मनात हलकं, गोड आणि शांत वातावरण निर्माण होईल. तुला एखादी साधी घटना आनंद देईल, तुझ्या हृदयात हलकंपणा निर्माण करेल आणि घरात प्रेम आणि गोडवा पसरवेल. तुला मिळालेली गोष्ट तुझ्या हृदयात, तुझ्या आयुष्यात नवा विश्वास, नवी उमंग आणि आनंद घेऊन येईल. तुझ्या मनाला हलकं करेल आणि घरात प्रेम आणि समाधान पसरवेल. तुझ्या जीवनात गोड घटना येणार आहे जी तुला हलकी करेल, तुझ्या मनात आनंद उभा करेल आणि घरात प्रेम आणि हास्य पसरवेल. तुला कळेल की जीवनातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. गोड संदेश, हलकी घटना किंवा एखादं स्मित, ही सगळी गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद घेईल. तुझ्या घरात हलकं हास्य, प्रेम आणि शांती पसरवत आहे. दोन्ही चिंता, भीती, दुःख हळूहळू मागे पडत आहे. तुझ्या मनात एक नवा विश्वास, एक नवा उत्साह आणि आनंद उमटत आहे. दिवस तुला विसरवता येणार नाही असा बदलाचा संदेश घेऊन येणार आहे. ज्या गोष्टीमुळे तू खूप काळ प्रयत्न करत होता, त्या गोष्टीत एक नवीन वळण येणार आहे. आता लक्षात येईल की जे काही घडत आहे ते अचानक नाही, सर्व काळजीपूर्वक तुझ्या हितासाठीच घडत आहे. कदाचित तू आयुष्यात थोडा थकलेला, थोडा विसरलेला वाटत असशील, पण स्वामी सांगतात तुझ्या धैर्याचा, तुझ्या प्रतीक्षेचा, तुझ्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आज तुला जाणवेल की घरात एक हलकं ऊर्जेचं वातावरण आहे. कुठेतरी एखादी हलकीशी हसण्याची लहर पसरली आहे किंवा तुझ्या एखाद्या छोट्या गोष्टीमुळे मन आनंदित झाले आहे. स्वामी सांगतात जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा ती नेहमी जाणीवपूर्वक येते, तुझ्या जीवनात स्थायी बदल घडवण्यासाठी. आज तुला कदाचित वाटेल की ही गोष्ट इतकी मोठी कशी. स्वामी सांगतात माझ्या कृपेने आलेले काही लहान नाही. जे मी देतो ते तुझ्या जीवनासाठी आणि तुझ्या घरासाठीच चांगले आहे. आज तुला एखादी अचानक सुखद घटना घडताना दिसेल. कदाचित एखादा जुनाट प्रश्न आपोआप उत्तरत मिळेल किंवा एखाद्या दीर्घकाळ अडकलेल्या समस्येचा मार्ग सापडेल. स्वामी सांगतात मी तुझ्यासाठी मार्ग उघडतोय, तुझ्या मेहनतीला योग्य दिशा देतोय. आज तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. एखाद्या मित्राचा हसरा चेहरा, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा हलका शब्द किंवा एखाद्या अज्ञाताच्या कृतीचा गोड परिणाम सगळे वातावरण बदलून टाकतो. आजची ही गोड देणगी केवळ भौतिक नाही, ती तुझ्या मनाला आणि तुझ्या आत्मेला उजळवणारी आहे. आज तुझ्या लक्षात येईल की तुझ्या जेव्हा खूप काळ संघर्ष करत होतं आणि असतोच, तेव्हा देव स्वतः मार्गदर्शन करतो.
आणि काही क्षणात तुला हे जाणवेल की आयुष्य आधीपेक्षा अधिक हलकं आणि अधिक आशेने भरलेलं आहे. आज घरात लोक ज्याच्याशी तू कधी सहज बोलत नसतो त्याचे वातावरण वर्तन हलकं आणि प्रेमळ दिसून येईल. आम्ही म्हणतात, जेव्हा मी काही देतो ते घरातल्या प्रत्येकाच्या हृदयात परिवर्तन घडवतो. आज तुझ्या आयुष्यात अचानक प्रकाश येईल, कदाचित एखादी योजना सफल होईल किंवा एखाद्या व्यक्तीने तुला आत्मशक आणि आवश्यक मदत केली पाहिजे, ज्यामुळे तुझं मन शांत होईल आणि हृदय हलकं होईल. मी जे देतो ते तुझ्या आयुष्यासाठी आणि तुझ्या घरासाठी आहे. कधीही दुर्लक्ष करू नको, कारण प्रत्येक गोष्ट योग्य क्षणी येते. तुला जाणवेल की जे काही घडत आहे ते फक्त तुझ्यासाठी हितासाठीच आहे. कधी कधी एखादी छोटी गोष्ट इतकी गोड वाटेल की तुझ्या हृदयात एक हसू उमटेल. कधी एखाद्या मित्राच्या बोलण्यातून किंवा एखाद्या नात्याच्या पुनर्मिलनातून तुझ्या आश्चर्य वाटेल. आजची मोठी देणगी तुला फक्त सुख देणार नाही, तर तुझ्या मनात नवा विश्वास निर्माण करेल आणि तुला पुन्हा पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. आज तुला लक्षात येईल की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष फक्त तुझ्या धैर्याची कसोटी आहे. जेव्हा तू त्याला धैर्याला सामोरे जातो तेव्हा स्वामी समर्थ तुझ्यासाठी मोठी देणगी घेऊन येतात. आज तुझ्या घरातले प्रत्येक सदस्य थोडा हलके वाटतील. कुणीतरी एक हलके हास्य असतील किंवा एखाद्या छोट्या गोष्टीसाठी घरात प्रेमाची लहरी पसरली असेल. स्वामी सांगतात, जेव्हा घरात गोड ऊर्जा पसरते तेव्हा प्रत्येक व्यक्ती बदलते आणि जीवनात अधिक सुंदर होते. आज तुझ्या मनात नवा उत्साह जागृत होईल. कदाचित तुला आधी वाटत होतं की परिस्थिती बदलणार नाही, पण स्वामी सांगतात, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. आज मी तुझा मोठा बदल देणार आहे, जे तुला आधी कोणालाच अनुभवलेलं नाही. आज रात्री झोपताना तुला लक्षात येईल की तुझ्या मनातील चिंता हलक्या झाल्या आहे. तुझ्या हृदयातील गोड आनंदाची जागा निर्माण झाली आहे आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सौख्य दिसत आहे. मी फक्त गोष्ट देत नाही, मी तुझ्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करतोय. त्याचा प्रभाव तुझ्या जीवनावर कायम राहील. आज तुला जाणवेल की आयुष्यात फक्त संघर्षाचं नाव नाही, तर प्रत्येक क्षणात मिळालेल्या आशेचा आणि आनंदाचा अनुभव घेण्याचं नाव आहे. तुला लक्षात येईल की जे काही मी देतो ते तुझ्यासाठी योग्य वेळेस योग्य मार्गाने येत आहे. हळूहळू ते तू जाणशील ही स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. आज दुर्लक्ष करू नको, मी काहीतरी मोठं देणार आहे. हे तुला फक्त आनंद देणार नाही, तर तुझ्या मनाला, आत्मेला आणि तुझ्या घरातला उजाळवणार आहे. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुला शिकवेल की जीवनात जे काही मिळतं ते नेहमी योग्य वेळी मिळतं. हळूहळू तू जाणशील ही की मोठी देणगी तुझ्यासाठी केवळ सुरुवात आहे. आज तुझ्या मनात नवा उत्साह, नवीन श्रद्धा, नवीन विश्वास जागृत होईल आणि तुझ्या घरात हलकी गोडी, हलके हसू आणि आनंदाची लहरी पसरतील. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो त्यालाच माझी कृपा सर्वात मोठी देणगी देतो. आज तुला लक्षात येईल की जी देणगी केवळ तुझ्यासाठी नाही, ती तुझ्या घरातील प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे. कारण जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा ती सगळ्यांना सुख आणि आनंद देते. ज्या क्षणाची तुला वाट होती त्या क्षणी मी तुझ्यासाठी योजना केली आहे. ही गोष्ट तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक हलकी करणार आहे आणि तुझ्या मनाला गोड आनंद देणार आहे. तुला जाणवेल की घरातील प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलत आहे. एखाद्या खोलीत हलकं हसू उमटते, एका हास्याच्या चेहऱ्यावर सौख्य दिसतंय. स्वामी सांगतात, जे मी देतो ते मोठं देतो. ते तुझ्यासाठी दे नाही, तर तुझ्या घरासाठी आणि तुझ्या मनासाठी असतं. त्यामुळे आज तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ प्रयत्न करत होता, ज्याची दिशा बदलते आणि तुझ्या मनात नवीन विश्वास जागृत होते. जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा ती अचानक येते आणि त्याचा प्रभाव खूप खोलवर जाणवणारा असतो. तुला आता प्रत्येक निर्णयावर, तुझ्या प्रत्येक विचारावर उजेड पसरणार असतो. आज तुला एखादी गोष्ट इतकी हलकी आणि सोपी वाटेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खोलवर जाणारा असेल. कदाचित एखाद्या मित्राचा शब्द किंवा एखाद्या नात्याची उणीव तुला भरलेली जाणवणारी गोष्ट तुझ्या मनाला हलकं करेल. जे मी देतो ते तुझ्या हितासाठी असतं. कधीही दुर्लक्ष करू नको, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी येते. आज तुला लक्षात येईल की घरातील प्रत्येक व्यक्तीवर हा संदेश पोहोचला आहे. जणू घरात एक हलकी गोडी पसरली आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सौख्य दिसत आहे. आज तुझ्या मनात नवा उत्साह जागृत होईल. कदाचित तू स्वतःला हलकं आणि आनंदी वाटत असशील किंवा तुला वाटेल, किती दिवस मी वाट पाहत होतो आणि आज हे आले आहे. जेव्हा मी काही मोठं देतो ते फक्त तुझ्या हातात नाही, ते तुझ्या जीवनात आणि तुझ्या घरात स्थायी बदल घडवते. आज तुला जाणवेल की आयुष्य हे फक्त संघर्षाचं नाव नाही, तर ते प्रत्येक क्षणाचा मिळालेल्या आशेचा आणि आनंदाचा अनुभव घेण्याचं नाव आहे.
की जे काही मिळतं ते योग्य वेळी मिळतं आणि जेव्हा ते मिळतं ते मनाला हलकं करणारं असतं. आज तुला मी एक मोठं देणार आहे काहीतरी, जे तुला फक्त आनंद देणार नाही तर तुझ्या मनाला, आत्म्याला आणि घराला उजळवणार आहे. आज रात्री झोपताना तुला जाणवेल की काहीतरी प्रत्येक व्यक्ती हलकं आणि आनंद वाटत आहे. तुला वाटेल की काहीतरी चमत्कार घडला आहे, त्याचा परिणाम तुझ्या मनावर खोलवर आहे. जो व्यक्ती माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यावर मी मोठं देतो. हे तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. तुझ्या घरासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी आहे. तुला जाणवेल की तुझ्या प्रत्येक आयुष्यातील अडचणी हलक्या होत आहेत, मन हलकं होतं आणि घराचं सौख्य पसरते. स्वामी म्हणतात, मी जे ते देतो ते फक्त सुरुवात आहे आणि पुढे तुला अजून मोठं मिळणार आहे. तुला लक्षात येईल की तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाची देवाची कृपा आहे. ज्या क्षणात तू दुर्लक्ष करतोय त्या क्षणाची अर्थ असतो. स्वामी सांगतात, आज दुर्लक्ष करू नको, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे आणि ते तुझ्या जीवनाला बदलणार आहे. ज्या क्षणाची तुला आता वाट होती त्या क्षणाची तयारी आज तुझ्यासाठी झाली आहे. सर्व काही घडत आहे, फक्त तू हो हे अनुभव. आज तुला जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक क्षणाच्या प्रतीक्षेला अर्थ आहे. ज्या क्षणाला तू थकलेला वाटत होता त्या क्षणाने तुला आता नवीन ऊर्जा देणार आहे. आज तुला एखादी छोटीशी गोष्ट इतकी गोड वाटेल की तुझ्या मनात एक हलकं हसू उमटेल. कदाचित एखाद्या मित्राचा शब्द किंवा घरातल्या एखाद्या सदस्याचा प्रेमस्पर्श तुझ्या हृदयाला आनंद देईल. जे मी देतो ते फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या मनासाठी आहे. कधीही दुर्लक्ष करू नको, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी येते. आज लक्षात दे की घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आहे. जणू घरात एक अदृश्य आनंदाची लहर पसरली आहे. तुला जाणवेल की हे सर्व फक्त तुझ्या आशीर्वादामुळे आहे. आज तुझ्या आयुष्यातील अडचणी थोड्या हलक्या झाल्या आहे. कदाचित एखादी समस्या आपोआप मार्गी लागली आहे किंवा एखादी जुनाट प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी काही देतो ते फक्त मन आणि जीवन बदलण्यासाठी असते. तुला जाणवे की प्रत्येक गोष्ट जरी छोटी वाटत असेल तिचा प्रभाव एक मोठा जीवनावर खोलवर आहे. कधी कधी एखादी हलकी हसरी भावना किंवा एखादी गोड आठवण तुझ्या आता मनाला इतका आनंद देईल की तू स्वतःला थोडा हलकं तुला वाटेल. तुला आता लक्षात येईल की जे काही मी देतोय ते केवळ तात्पुरते नाही, ते तुझ्या आता आयुष्यासाठी स्थायी परिवर्तन घेऊन येत आहे. स्वामी सांगतात की फक्त गोष्ट मी देत नाही, मी तुझ्या आयुष्यात बदलण्याची शक्ती देतो. तुला जाणवेल की घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर परिणाम झाला. ज्यांच्यावर आधी चिंता होती त्यांच्या चेहऱ्यावर हलकू येते. जणू प्रत्येकाचं मन हलकं झाले आणि घरातील वातावरण हलकं आणि गोड वाटत आहे. आज रात्री तुला लक्षात येईल की तुझ्या मनातील चिंता आणि भीती थोड्या हलके झाल्या. तुला वाटले आज काहीतरी चमत्कार घडले, याचा परिणाम माझ्या जीवनावर खोलवर जाणवणार आहे. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्यालाच मी मोठं देतो आणि तो आता फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या आयुष्यासाठी आहे. तुला जाणवेल की आयुष्य फक्त संघर्षाचं नाव नाही, तर प्रत्येक क्षणात मिळालेल्या आशेचा, प्रेमाचा आणि आनंदाचा अनुभव घेण्याचं नाव आहे. तुला लक्षात येईल की जे काही मिळतं ते योग्य वेळी मिळतं आणि जेव्हा ते मोठं मिळतं ते मनाला हलकं करतं. स्वामी म्हणतात, आज दुर्लक्ष करू नको, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे. तुझ्या आयुष्यात तुझ्या घरात एक हलकं हसू, गोष्टी गोड आणि आनंदाची लहरी पसरलेली आहे. तुला जाणवेल की हे फक्त सुरुवात आहे. जे मी देतो ते फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या घरासाठी, तुझ्या मनासाठी, तुझ्या जीवनासाठी असतं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आता माझ्याकडून गोड आशा मिळणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ धैर्य धरत होता त्या गोष्टीत आज एक नवीन वळण येईल. स्वामी समर्थ सांगतात की आज तुझ्या घरातील प्रत्येक आवाज, प्रत्येक हालचाल हळूहळू हलकं आणि आनंददायक वाटत आहे. कुठेतरी हलकं हसू उमटतंय, जणू एक आयुष्यातील थोडं अंधार गेलेला आहे. की जे काही घडत आहे ते अचानक नाही, हे सगळं तुझ्यासाठी, हितासाठी, तुझ्या जीवनाला उजळवण्यासाठी घडत आहे. स्वामी सांगतात, ज्या क्षणाची तू आतुर होता त्याची तयारी आता मी पूर्ण केली आहे. तुझ्या आयुष्यातील एखादी गोष्ट अचानक हलकं आणि सोपं वाटेल. कदाचित एखाद्या नात्याची दूर करणारी गोड बातमी परत येईल किंवा एखाद्या प्रश्नाचं समाधान मिळेल. स्वामी सांगतात, जे मी देतो ते तुझ्या मनाला आणि घराला हलकं करणारं असतं. तुला जाणवेल घरातील एक हलकी गोड पसरलेली आहे. ज्यासाठी आधी चिंता होती त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. त्याच्यावर तू विश्वास ठेवतो त्या व्यक्तीच्या तुझ्या चेहऱ्यावर तुझ्यावर प्रेम दाखवलं आहे. जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात बदल घडते. आज तुझ्या मनात नवा उत्साह जागृत होईल. तुला वाटेल किती दिवस मी वाट पाहत होतो आणि आज ते काहीतरी अद्भुत घडत आहे.
तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला एक मन हलकं वाटेल, समाधान मिळेल. एखादी जुनाट गोष्ट जी तुझ्या मनाला भार देत होती ती हलकी झाल्याची अनुभूती तुला येईल. स्वामी सांगतात, मी फक्त आनंद देत नाही, मी जीवन बदलण्याची शक्ती देतो. लक्षात येईल प्रत्येक गोष्ट छोट्या परिणाम देते, पण एक हलकं हसू, एक प्रेमळ शब्द, एक छोटा प्रयत्न हे सगळं तुझ्या जीवनात स्थायी बदल घडवू शकतात. जे काही मिळत आहे ते फक्त तात्पुरते नाही, हे तुझ्या मनासाठी, घरासाठी आणि आयुष्याच्या उजेडासाठी आहे. आम्ही सांगतात, मी जेतो ते कायमचा बदल घडवण्यासाठी असतं. रात्री झोपताना तुला लक्षात येईल की तुझ्या मनातील चिंता आणि ताण आता हलकं झाले. तुझ्या हृदयात आनंदाची गोडीची लहर आहे. जो तुझ्या मनावर तुझ्या श्रद्धा झेवतो त्याच्यावर मी मोठं देतो त्याला. तुला फक्त आता सुरुवात करायची आहे. तुझ्या जीवनाची आणखी गोड क्षण, आणखी उजेड, आणखी आनंद येणार आहे. स्वामी सांगतात, दुर्लक्ष करू नको, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे, जे तुझ्या जीवनाला उजेड देईल. लक्षात येईल की जीवनात जे काही घडतं ते योग्य वेळेवर, योग्य मार्गाने घडतं. हळूहळू तू जाणशील की प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष फक्त तुझ्या धैर्याची आणि प्रतीक्षेची कसोटी आहे. गोड बातमी ही फक्त शब्द नाही, ती तुझ्या मनाला हलकं करणारे आणि घरातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवणारी शक्ती आहे. तुला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ वाट पाहत होता त्या गोष्टीला फक्त गोडीचा थोडासा वेळ लागतो. स्वामी सांगतात, सर्व काही वेळेवर येतं, फक्त तू सावध राहा आणि मन उघडं ठेव. आज तुला एखादी गोड भावना अनुभवायला मिळेल, तिचा परिणाम फक्त तुझ्यावर नाही तर ते तुझ्या घरातील प्रत्येकाच्यावर होईल. कदाचित एखाद्या लहानशा गोष्टीने तुझ्या घरात हलका हसू पसरली, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमळ संवादात एक तुझ्या मनात आश्वासक आणि सुरक्षित वाटेल. तुला लक्षात येईल की आयुष्यात प्रत्येक लहान गोष्टीत क्षणाचा अर्थ आहे. ज्यामुळे तुला आता थोडा उदास असतो, त्या क्षणाचे हे परिणाम तुझ्या गोष्टी तुझ्या भविष्यात मोठा होतो. मी तुझ्यासाठी नेहमी योजना करतो आणि जे काही मी देतो ते तुझ्या चांगल्यासाठी देतो. आज तुला जाणवेल की जे काही होत आहे ते तात्पुरते नाही. ही गोष्ट तुझ्या आता जीवनाची स्थायी बदल घडवते. कदाचित एखादी अडचण दूर होईल किंवा एखाद्या वर्षपूर्वाची अपेक्षा पूर्ण होईल. स्वामी सांगतात, जेव्हा मी मोठं देतो ते फक्त भौतिक नाही, ते मन आणि आत्म्यात बदलण्यासाठी असतं. ही घरातील वातावरण हलके आणि गोड आहे. जणू घरातील प्रत्येक व्यक्ती हलकी, प्रेमळ आणि आनंदी वाटत आहे. जेव्हा घरात गोडी पसरते तेव्हा प्रत्येकाला त्याचा परिणाम होतो आणि आयुष्य अधिक सुंदर बनतं. आज तुझ्या मनात एक नवा विश्वास जागृत होईल. कदाचित तुला आधी वाटत होतं की परिस्थिती बदलणार नाही, पण स्वामी म्हणतात, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आज मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे, ज्यामुळे तुझ्या मनाला आणि घराला एक उजेड मिळेल. आज रात्री तुला लक्षात येईल की तुझ्या घरातील, तुझ्या मनातील चिंता हलक्या झाल्या आहे. तुझ्या हृदयात आनंदाची लहर पसरली आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचा हलकासा आणि समाधान आहे. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यावर मी मोठं ठेवतो. स्वामी म्हणतं, फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या आयुष्यासाठी पण देतो मी सगळं. तुला जाणवेल की ही देणगी फक्त सुरुवात आहे. तुझ्या जीवनात आणखी आनंद, आणखी गोडी, आणखी हलका हसू येणार आहे. आज दुर्लक्ष करू नको, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे. ज्या सणासाठी तू आतुर होता त्याची तयारी झाली आहे. जी गोष्ट तुला आधी वाटत होती की कठीण आहे ती आता सहज आणि हलकी दिसत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक भावना तुला आता अनुभव तुला शिकवेल. ते तुझ्या जीवनात जे काही घडत आहे ते योग्य वेळ, योग्य मार्गाने घडत आहे. स्वामी सांगतात, सर्व काही माझ्या व्यक्तीने, माझ्या कृपेने होत आहे, फक्त तू हळू हे जाणव. तुला जाणवेल की गोड शब्द फक्त गोड बातमी नाही आहे, ती तुझ्या मनातला, तुझ्या आत्म्याला आणि तुझ्या घराला हलकं करणारी गोष्ट आहे. कधी कधी मोठं मिळतं ते अचानक, पण आज हे मोठं फक्त तुला आनंद देण्यासाठी येत आहे. आज तुला वाटलं की काहीतरी बदल घडला आहे, जणू तुझ्या आयुष्यातील जुनी काळजी हळूहळू मागे पडत आहे. तुझ्या घरात एक हलका हास्य आणि प्रेमाची गोड ऊब पसरत आहे, जिचा अनुभव तुझ्या आयुष्याला, तुझ्या घराला फार भानवेल. आज तुला एखादी साधी घटना आश्चर्यचकित करेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यावर दीर्घकाळ होणार आहे. आज तुझ्या मिळालेली गोड बातमी तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल, तुझ्या मनात शांती निर्माण करेल आणि घरात प्रेमाचा उजेड पसरवेल. तुझ्या आयुष्यात तुझा एक संदेश येणार आहे, जो तुझ्या हृदयाला हलकं करेल आणि तुला पुढे चालायला प्रेरणा देईल. तुला कळेल की आता जीवनात प्रत्येक लहान क्षण महत्त्वाचा आहे. जुन्या चिंता आणि वेदना दूर जात आहे आणि तुझ्या मनात नवीन उमंग आणि आनंद उगवतो आहे. आज तुला एखादी गोष्ट गोड मिळेल जी तुला हलकं करेल मनाला आणि तुझ्या घरात हसू आणि प्रेम, गोडवा पसरवेल. तुला कळेल की प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण फक्त तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते. स्वामी सांगतात की तू तयार आहेस,
म्हणून मोठं देणं तुझ्यासाठी आलं आहे. आज तुला मिळालेली गोष्ट तुला विश्वास देईल, तुझ्या मनाला हलकं करेल आणि तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश देईल. आज तुला एखादी हलकी गोड आठवण येईल, तिचा अनुभव तुझ्या हृदयात आनंद देईल, तुला उत्साहित करेल आणि घरात प्रेम पसरवेल. तुला एखादी साधी घटना हसवेल, तुला हलकं करेल आणि तुझ्या मनात एक नवा विश्वास निर्माण करेल. स्वामी समर्थ म्हणतात की तुला कळेल की प्रत्येक गोष्ट आता योग्य वेळेत येते आणि तुझ्या आयुष्यात येणारी ही देणगी फक्त शुभ आहे. तुझ्या घरात प्रेम, हास्य आणि आनंद पसरत आहे. जुनी चिंता मागे पडत आहे आणि तुझ्या मनात शांती आणि गोड उमटत आहे. तुला मिळालेली गोष्ट तुला पुढे चालायला बळ देईल, तुला आनंद देईल आणि तुझ्या हृदयात नवा ऊर्जाचा उत्साह निर्माण करेल. तुला एखादी छोटी साधी गोष्ट मोठी आनंद देईल, ज्याचा परिणाम तुझ्या आयुष्यात दीर्घकाळ राहील. तुझ्या आता कळेल की जीवनात प्रत्येक गोष्ट एक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक हलकी घटना तुझ्या मनाला गोड संदेश देते. तुझ्या घरात एक हलका हास्य, प्रेम आणि शांती पसरत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान गोष्ट गोड बनली आहे आणि प्रत्येक क्षण खास आहे. आज तुला मिळालेल्या गोष्टीने तुझ्या मनाला हलकं करावं, तुला विश्वास द्यावा आणि तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात देईल. ज्या गोष्टीसाठी तू आतुर होता त्या गोष्टीची तयारी झालेली आहे. स्वामी म्हणतात, मी जे देतो ते नेहमी तुझ्या हितासाठीच असतं. कधीही घाई करू नको, कारण योग्य क्षणी योग्य गोष्ट असते. आज तुझ्या घरातील वातावरण हलकं आणि गोड वाटत आहे. एखादी हलकी हसरी भावना, एखादी गोड आठवण तुझ्या मनाला इतका आनंद देईल की तू स्वतः हलका होईल आणि सुरक्षित वाटेल. तुला जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक लहान अनुभवाचा परिणाम खोलवर होतो. ज्या क्षणास तू थोडा उदास असतो त्या क्षणाचाही अर्थ असतो. स्वामी म्हणतात की तुझ्यासाठी मी मार्ग उघडतोय, तुझ्या मेहनतीला योग्य दिशा देतोय. तुझ्या एखादी एक गोष्ट अचानक हलकी आणि सोपं वाटेल. कदाचित एखाद्या अडचणीचा मार्ग सोपा आणि एखाद्या किंवा जुनाट प्रश्नाचे उत्तर मिळेल. स्वामी म्हणतात, जे मी देतो ते फक्त तुझ्या जीवनाचा आहे, तुझ्या मनाला आणि घराला एक उजेड देण्यासाठी आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात उत्साह जागृत होईल. कदाचित तुला वाटेल की परिस्थिती बदलणार नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आज मी तुला मोठं देणार आहे, जे तुझ्या मनाला आणि घराला आनंद देईल. रात्री झोपताना तुला जाणवेल की घरातील प्रत्येक व्यक्ती हलकं आणि आनंदी वाटत आहे. तुझ्या मनातील चिंता हलक्या झाल्या आहेत. हृदयाला हलकी गोडी आणि विश्वासाची लहर पसरली आहे. लक्षात येईल की जे काही घडत आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे. कदाचित एखादी लहानशी गोष्ट तुझ्या मनात इतकी गोड वाटेल की ती संपूर्ण दिवसभर असेल. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्यालाच मी मोठं देतो. हे फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या आयुष्यासाठी आहे. ही देणगी फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात आणखी गोड क्षण, आणखी हलकं हसू आणि आणखी सौख्य येणार आहे. जी गोष्ट तुला कधी अधिक कठीण वाटत होती ती आता हलकी आणि सोपी वाटत आहे. स्वामी सांगतात, सर्व काही माझ्या कृपेने होते, फक्त तू हो हे जाणव. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती हलकं, आनंदी आणि प्रेमळ वाटत आहे. कदाचित एखाद्या मित्राचा शब्द, एखाद्या नात्याचा स्पर्श हे तुझ्या हृदयात एक गोड पसरवेल. तुला जाणवेल की ही गोड बातमी फक्त शब्द नाही, ही तुझ्या मनाला एक आणि बदलणारा, घडवणारी शक्ती आहे. स्वामी सांगतात, दुर्लक्ष करू नको, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं देणार आहे. आज तुला वाटेल की एखादी गोष्ट फार साधी आहे, पण तिचा प्रभाव तुझ्या मनावर खोलवर राहणार आहे. तुला मिळालेल्या छोट्या सुखाने तुझ्या घरात प्रेमाचा उजेड पसरवेल आणि तुझ्या हृदयाला नवी उमंग देईल. तुला एखादी गोड आठवण येईल, तिचा अनुभव तुझ्या मनात आनंद देईल. तुझ्या डोळ्यात असणारे प्रकाश फुल उमटतील. तुला कळेल की जीवनात प्रत्येक क्षणाचा महत्त्व आहे. तुझी चिंता, भीती आणि थकवा मागे पडत आहे आणि तुझ्या मनात नवा विश्वास आणि उत्साह उमटत आहे. तुझ्या आयुष्यात एखादी साधी घटना येईल, तिच्यामुळे तुला आनंद येईल, तुला हलके वाटेल आणि घरात गोडवा पसरेल. तुला एखादी गोष्टी, एखादी किंवा व्यक्ती किंवा प्रसंग गोड बातमी देईल, तिचा अनुभव तुझ्या हृदयाला हलके करेल आणि तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल. तुला वाटेल की आयुष्य हलकं आणि सुंदर आहे, जरी कालपर्यंत ते कठीण आणि गुंतागुंतीचं वाटत होतं. स्वामी सांगतात की हे फक्त सुरुवात आहे. तुझ्या घरात हलकं हास्य पसरत आहे आणि प्रेमाची उभं प्रत्येक कोपऱ्यात जाणवत आहे. जुनी वाद आणि चिंता मागे पडत आहे. तुला मिळालेल्या गोष्टीमुळे तुझ्या मनाला हलकं वाटेल, तुझ्या हृदयात नवा उत्साह आणि आनंद उगवेल आणि घरात प्रेमाचा गोड प्रकाश पसरेल. आज तुला कळेल की प्रत्येक संकट फक्त तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते. स्वामी सांगतात की तू तयार आहे, म्हणून मोठे क्षण तुझ्यासाठी आहे. स्वामी सांगतात, आज तुझ्या जीवनात एखादी साधी पण
गोड घटना येणार आहे. याचा अनुभव तुला हलकी करेल, तुझ्या घरात आनंद आणि प्रेम पसरवेल. तुला मिळालेली गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे. ती तुला विश्वास देईल, तुला पुढे चालायला प्रोत्साहित करेल आणि तुझ्या मनात शांती निर्माण करेल. तुला वाटेल की प्रत्येक छोटा क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक हलकी गोष्ट तुझ्या आयुष्यात गोड संदेश देते. तुझ्या आयुष्यात एक मन हलकं होतंय, हास्य येतंय आणि प्रेमाची ऊब पसरत आहे. जुनी चिंता, ताण आणि वेदना मागे पडत आहे आणि तुझ्या मनात नवीन उत्साह आणि आनंद उगवत आहे. तुला वाटेल मिळालेल्या गोष्टीने तुझ्या मनाला हलकं करावं, तुला आता विश्वास द्यावा आणि तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात येईल. आज तुला एखादी गोड घटना येईल जी तुला हलकं करेल, मनाला तुझ्या हृदयात विश्वास आणेल, प्रेम आणि आनंद निर्माण करेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान गोष्टी आता तुझ्यासाठी खास आहे. जुनी चिंता दूर जात आहे आणि तुझ्या मनात नवा विश्वास, नवा उत्साह आणि हलकं वातावरण तयार होते. तुला मिळालेली गोष्ट तुला आनंद देईल, तुला हसू घरात येईल, प्रेम पसरवेल आणि तुझ्या आयुष्यात नवा प्रवेश आणेल. तुझ्या प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी मनाला हलकं करते. जुन्या चिंता, वर्षापासूनचा ताण आणि प्राणातील गोंधळ हळूहळू वितळत चालला आहे. स्वामी सांगतात, जेव्हा मी मार्ग दाखवतो ते फक्त तात्पुरते नाही, तर दीर्घकालीन आनंद आणि समाधान देण्यासाठी आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक बदल आता तुला योग्य दिशा दाखवतोय आणि आयुष्य अधिक सुंदर बनवत आहे. तुला जाणवेल की प्रत्येक क्षणात दैवी कृपा आहे. घरातील प्रत्येक सदस्य हलकं, प्रेमळ आणि उत्साही वाटत आहे. एखादी साधी कृपा, एखाद्या लहानशा गोष्टीचा परिणाम इतका खोलवर जातोय की तो प्रत्येक तुझ्या जीवनात स्थायी आनंद निर्माण करतोय. स्वामी सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर मी काही अद्भुत देतो. दुर्लक्ष करू नको, कारण हे तुझ्यासाठीच विशेष आहे. तुला अनुभवायला मिळेल की जे काही घडत आहे ते अचानक नाही. ते प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द तुझ्या मनाला गोडी आणि घराला सौख्य देण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यातील त्या अद्भुत क्षणाचा अनुभव घेताना तुला जाणवेल की कधी संकोच करू नये. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक स्वीकारावी. ही देणगी फक्त तात्पुरती नाही, ती तुझ्या जीवनात स्थायी प्रकाश पसरवते. तुला एखादी गोड संदेश प्राप्त होईल, जो शब्द किंवा घटना तुझ्या मनात हलकंपणा निर्माण करेल आणि तुझ्या घरात प्रेम, समाधान आणि शांती पसरवेल. प्रत्येक क्षण तुझ्या जीवनात आनंदाचा गोड रंग भरतोय, जो तुला भावेल. स्वामी सांगतात, आज तुझ्या एखाद्या छोट्या गोष्टीमुळे तुला आश्चर्य वाटेल की साधी वाटेल, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकेल. तुला कळेल की प्रत्येक संधी, प्रत्येक अनुभव तुझ्या उज्ज्वल भविष्याला दिशा देतो. ही घटना तुझ्या अनुभवात तुझ्या स्वामींच्या कृपेने येत आहे. तुला मिळालेली गोष्ट तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल, तुझ्या मनात शांती निर्माण करेल आणि तुझ्या घरात आनंदाची ऊब पसरवेल. ही संधी तुला फक्त नवीन आनंद देईल, तुझ्या अंतर्मनाला हलकं करेल आणि तुझ्या आयुष्याला नवा प्रकाश आणेल. तुला एखादी हलकी आणि अप्रतिम एक आठवण देईल. मी तुला आठवण तुझ्या मनात एक हसरे भावात जागृत करेल, तुझ्या डोळ्यात चमक निर्माण करेल आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रेमाचा उजेड पसरेल. या क्षणामुळे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या मागे पडत आहे. स्वामी सांगतात, आज तुला एखादी साधी घटना दीर्घकालीन आनंद देईल. तुझ्या जीवनातील प्रत्येक थकवा, चिंता आणि ताण दूर जातील. प्रत्येक क्षण गोड, अर्थपूर्ण आणि हृदयाला भावणारा वाटेल. हे सर्व तुझ्या मेहनत आणि योजना नव्हे, तर स्वामींच्या अनमोल आशीर्वादामुळे आहे. तुला गोड संदेश प्राप्त होईल, जो तुझ्या आयुष्यातील संधार दूर करेल, मनात प्रकाश, आशा, उमंग आणि प्रेमाची गोड अनुभूती निर्माण करेल. प्रत्येक हालचाल, प्रत्येक निर्णय आता तुला सोपा आणि सुगम वाटेल. स्वामी सांगतात की आजचा दिवस तुझ्यासाठी अनमोल आहे. तुझ्या घरात हलकं हास्य, प्रेमाचे उजेड आणि समाधान पसरत आहे. जुन्या अडचणी, दुःख आणि चिंतेचं सावट मागे साथ आहे. तुझ्या आता मनात नवा उत्साह, नवा विश्वास आणि नवीन प्रेरणा निर्माण होत आहे. हे सर्व फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झाले. तुला मिळालेल्या घटनांमुळे तुझ्या मनात हलकं वातावरण निर्माण होईल. तुला वाटेल की आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षणाचा अनुभव अनमोल आहे. स्वामी सांगतात की संधी ही फक्त आनंदासाठी नाही, तर तुझ्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी आहे. आज तुला एखादी गोड आठवण, हलकी घटना किंवा एखाद्या शब्दाचा गोड संदेश मिळेल, जो तुझ्या हृदयाला हलके करेल, तुझ्या घरात प्रेमाची, विश्वासाची आणि समाधानाची लहर पसरवेल. या दिवशी प्रत्येक क्षण तुझ्यासाठी विशेष आणि अनमोल आहे. तुझ्या आयुष्यात एक अप्रत्याशित आनंद झळकणार आहे, जणू आकाशातून प्रकाशाची किरण पसरली आहे आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात गोड पसरली आहे. स्वामी सांगतात, जणू हा धैर्याचा आणि विश्वासाचा एक नवीन मार्ग दाखवणार आहे, जो तुझ्या जीवनात एक हलकं आणि सुंदर परिवर्तन घडवेल.
आज तुला जेवण नवेल की एखाद्या लहानशा घटनेने अनपेक्षित संकेत दडलेली आहे. एखादी नजर, एखादा शब्द, एखादी कृती इतकी शक्तिशाली आहे की ती तुझ्या अंतर्मनाला शांतता आणि समाधान देते. घरातील वातावरण बदलत चालले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हलका हसू दिसत आहे आणि मनातील गोंधळ हळूहळू वितळत आहे. तुला अनुभवायला मिळेल की प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. वर्षापासूनचं अडचण, काळजी किंवा चिंता, ताण आता सुटण्याच्या मार्गावर आहे. स्वामी सांगतात, जे काही मी देतो हे तात्पुरते नाही, ते दीर्घकाळ टिकणारे समाधान आणि प्रकाश आहे. आता प्रत्येक निर्णय, प्रत्येक घडामोड तुझ्या जीवनात उजेड पसरवतो आहे. तुला जाणवेल की घरातील प्रत्येक सदस्य हलकं, प्रेमळ आणि उत्साही आहे. घरातील साधी कृती इतका तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या इतका शब्द इतका प्रभावी आहे की तो घरातील वातावरण बदलतोय. जे घरात गोडी आणि घराचं सौख्य पसरवते आणि तुला समजते की प्रत्येक गोष्ट, जरी एखादी छोटी गोष्ट वाटत असेल, ती तुझ्या आयुष्यासाठी गोडी मोठी असेल. तुझ्या अंतर्मनाला जाणवेल की जे काही घडत आहे ते अचानक नाही. प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव तुझ्या जीवनात आनंद आणि विश्वास वाढवण्यासाठी आहे. स्वामी सांगतात, आज दुर्लक्ष करू नको, कारण जे मी देतोय ते तुझ्यासाठी अद्भुत आणि खास आहे. तुझ्या आयुष्यात अचानक आश्चर्यकारक आनंद भेटणार आहे. जीवनात गोड अनुभव, प्रेमाचा उजेड आणि समाधानाची अनुभूती या दिवशी तुला प्राप्त होईल. हे क्षण इतके अनमोल असतील की तुझ्या जीवनाला एक हलकं वातावरण निर्माण होईल आणि अंतर्मनात एक आनंद पसरून येईल. तुझ्या घरात एखादी गोड घटना घडणार आहे, जिचा परिणाम तुला हृदयस्पर्शी वाटेल. दोन्ही चिंता, थकवा, भीती हळूहळू दूर जातील. प्रत्येक अनुभव तुला विश्वास देईल आणि पुढील आयुष्याचा उत्साह, बळ आणि ऊर्जा वरदान देईल. स्वामी सांगतात, आज तुला एखादी साधी अप्रतिम आठवण देईल. तीच आठवण मनात हलकपणा निर्माण करेल, तुझ्या डोळ्यात चमक आणेल आणि घरात प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रेमाचा स्पर्श, एक प्रकाश पसरवेल. हे क्षण तुला आयुष्यभर स्मरणीय राहतील. तुला गोड बातमी, एक हलकी गोष्ट किंवा अचानक आलेला एक प्रसंग मिळेल, जो तुझ्या मनात उमंग, उत्साह आणि आनंदाची लहर निर्माण करेल. प्रत्येक निर्णय आता सहज आणि सुसंग वाटेल. हे सर्वात फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे. आज तुला घरात मोठं प्रेम, हसू आणि समाधान पसरत आहे. जुनी अडचण, वेदना आणि काळजी मागे पडत आहे. मनात नवीन प्रेरणा, उमंग आणि आत्मविश्वास जागृत होत आहेत. या दिवशी प्रत्येक क्षण तुझ्यासाठी अनमोल, खास आणि अद्वितीय आहे. आज तुला मिळालेल्या गोष्टीमुळे तुझ्या मनाला हलकं वाटेल, तुझ्या हृदयात शांती निर्माण होईल, घरात गोडवा पसरला दिसेल. प्रत्येक हलकी स्मित, शब्द किंवा नजर आज तुझ्या आयुष्यात प्रकाश, गोडवा आणि आनंद घेऊन येईल. तुझ्या जीवनातील प्रत्येक अनपेक्षित प्रसंग तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल, तुझ्या अंतर्मनाला ऊर्जा देईल आणि तुझ्या घरात प्रेम, शांतता आणि समाधान पसरवेल. हे क्षण तुला हे शिकवतील की ते प्रत्येक अनुभव योग्य वेळेत येतो आणि जो तुझ्यासाठी महत्त्वाचा असतो. आज तुला हलकं असे गोड आठवण आणि प्रेमाची अनुभूती मिळेल. या अनुभवामुळे तुला मनात हलकं वातावरण तयार होईल, जीवनात अधिक सुसंगत, सुंदर वाटेल आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी गोड, आनंददायी आणि स्मरणीय बनवेल. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटा प्रसंग तुझ्यासाठी विशेष असेल. जुनी चिंता दूर जात आहे, प्रत्येक निर्णय आता आत्मविश्वासाने बसणार आहे. स्वामी सांगतात की ही संधी फक्त तुझ्या आनंदासाठी नाही, तर तुझ्या आयुष्यातच प्रकाश देण्यासाठी आली. आज तुला मिळालेली गोष्ट हलक्या हृदयाला हलकं करेल, तुझ्या जे मनात विश्वास निर्माण करेल आणि घरात प्रेम, समाधान आणि हसू, गोडवा पसरवेल. प्रत्येक क्षण या दिवशी अनमोल, गोड आणि अनुभवी आहे. हा दिवस तुला स्वामींच्या कृपेचा अनुभव देतोय. किती दिवस तू स्वप्न पाहत होता, किती वेळा तू स्वतःशी विचार करत होता, हे कधी होईल, हे माझ्या प्रयत्नांना फळ कधी मिळेल, मी सक्षम आहे का? स्वामी सांगतात, आज त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुला मिळणार आहे. सगळं धैर्य, मेहनत आणि विश्वास आज फळ देणार आहे. बाळ, लक्ष ठेव, कधी कधी आपण आपल्या आयुष्यातील लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी आपण मोठ्या संकटाकडे पाहून छोटे वरदान विसरतो. पण आज स्वामी तुला सांगत आहे, दुरुस्ती कर बाळा, सावध राहा. हे कारण मी तुला काहीतरी मोठं देणार आहे. हे मोठं काहीतरी जास्त, फक्त पैशाचं नाही, फक्त यशाचं नाही, ते तुझ्या जीवनाची दिशा बदलणार आहे. ते तुझ्या मनाला शांत देणारी आहे, तुझ्या आत्म्यात विश्वास देणारी आहे. बाळ, लक्ष दे, आजच्या दिवसाची ताकद तुला अनुभवायला मिळेल. जे काही तुला मागे राहिलं आहे ते आता पुढे येणार आहे. जे काही तुला वाटत होतं की हरवलं आहे ते आज तुझ्या जीवनाला दिसणार आहे. सगळं आता काहीतरी तुला फक्त दाखवण्यासाठी येते, तुझ्या मेहनतीला मान्यता देण्यासाठी, तुझ्या हृदयाला बळ देण्यासाठी आणि तुझ्या आत्मविश्वासाला स्थिरता देण्यासाठी.
स्वामी समर्थ सांगतात, बाळा आज तू जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आशीर्वाद आहे. कारण जेव्हा तू आनंदी असतो तेव्हा तुझा आनंद इतरांपर्यंतही पोहोचतो. तुझ्या हृदयातील प्रेम, तुझा आत्मविश्वास, तुझा धैर्य सर्व काही इतरांना देखील प्रेरणा देतात. जेव्हा तू हे लक्षात ठेवशील, तुला समजेल की प्रत्येक अनुभव, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हे तुझ्या जीवनाला तयार करत आहे. आज तुला तुझे स्वामी सांगत आहेत, दुरुस्ती कर बाळा, काही मोठं येत आहे. हे तुझ्या फक्त मोठं तुझ्या मनाला शांतता देईल, तुझ्या हृदयात गोडी येईल, तुझ्या आत्म्याला ऊर्जा देईल. तुझ्या आयुष्यातील अडथळे, प्रश्न आणि शंका सगळे आता हलके होतील. ज्या गोष्टीसाठी तू चिंतित होतात त्या अटका होतील. ज्या निर्णयांमध्ये तू आश्चर्यचकित अनिश्चय होत होता ते निर्णय आता स्पष्ट होतील. सगळं काही तुला समजेल आणि सगळं काही तुझ्यासाठी योग्य वेळेत घडेल. गोड बातमी किंवा मोठं काहीतरी मिळाल्यावर तुला लगेच परिणाम जाणवणार नाही. ते हळूहळू येतं. ते तुला हळूहळू बदल अनुभवायला मिळतो. तुझ्या मनात शांती येईल, तुझ्या हृदयात गोडी आता आनंदी येईल, तुझ्या आयुष्यात तुझ्या आत्म्यात बळ येईल. आम्ही म्हणतात हा बदल फक्त तुझ्यासाठी आहे, तुझ्या जीवनासाठी आहे, तुझ्या आत्म्याच्या उधळणीसाठी आहे. जेव्हा तू हा संदेश अनुभवतोय तुला समजेल की जीवनात काही अशक्य नाही. तुझ्या प्रयत्नाला फळ मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल आणि तुझ्या आत्मविश्वासाला पाठबळ मिळेल. आता तू जाणशील की जीवनात सर्व काही योग्य वेळेत होत आहे. बाळा तुझ्या जे काही मिळणार आहे ते फक्त सुख देणार नाही, ते तुला शिकवेल की बदल घडेल आणि तुला मनाला स्पष्टता देईल, तुझ्या हृदयात आनंद देईल, तुझ्या आत्म्यात विश्वास वाढवेल. ही गोड बातमी तुला दाखवेल की तू किती योग्य मार्गावर आहे, तू सक्षम आहे आणि तुझं जीवन उजळणार आहे. ही गोड बातमी तुला फक्त हसवणार नाही, ही तुला उभं करेल, तुझ्या धैर्याला बळ देईल आणि तुला सांगेल की सगळे योग्य आहे. बा तू सक्षम आहे, तू योग्य मार्गावर आहे. स्वामी सांगतात हा संदेश तुला फक्त आनंद देणार नाही, तो तुला उभं करणार आहे, तो तुला शिकवणार आहे, तो तुझ्या आत्मविश्वासाला बळ देणार आहे आणि तुझ्या मनाला स्पष्टता देणार आहे. गोड बातमी म्हणजे फक्त गोष्ट नाही, ती अनुभव आहे, ती शक्ती आहे, ती शिक्षण आहे. तुला सांगते की प्रत्येक संकटाचं कारण आहे, प्रत्येक अडथळ्याचा अर्थ आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आज तुला ते उत्तर मिळणार आहे. आज तुझ्या मनाला शांती मिळणार आहे, तुझ्या आत्म्याला बळ मिळणार आहे आणि तुझ्या हृदयात गोडी मिळणार आहे. आज काहीतरी मोठं घडणार आहे, काहीतरी असं जे काही तुझ्या आयुष्याचा मार्ग आहे. ज्या क्षणाची तू चिंतित होतास त्या क्षणाची गरज होती, कारण आज त्या क्षणामुळे तुला ऊर्जा मिळणार आहे, विश्वास मिळणार आहे आणि तुझ्या आता जीवनात प्रकाश वाढणार आहे. आजचा हा संदेश फक्त आनंद देणार नाही, तर तो तुला उभारी देईल, तुला मार्गदर्शन देईल, तुला आता तुझ्या मनाला स्पष्टता देईल, तो तुला आत्म्याला बळ देईल, तुझ्या आयुष्याला मोठं प्रत्येक गोष्ट आता योग्य वेळेत घडेल. स्वामी म्हणतात आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे. कारण जे तुला आता हसवशील तेव्हा तू आनंद इतरांपर्यंत पोहोचेल. जेव्हा तू समाधानी राहशील तेव्हा तुझ्या आसपासच्या लोकांचंही जीवनही बदलेल. गोड बातमी मिळाल्यानंतर तुला जाणवेल की तुझ्या प्रयत्नांना, तुझ्या धैर्याला, तुझ्या विश्वासाला मान्यता मिळाली आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार हलका झाला आहे, तुझ्या मनात शांती आली आहे आणि तुझ्या आत्म्यात विश्वास वाढला. आजचा दिवस तुझ्या आयुष्याला खास देणार आहे आणि आज तुला मिळेल मोठा काहीतरी, तुला उभारी देणार आहे, तुला शिकवणार आहे, की तुला मार्गदर्शन करणार आहे आणि तुझ्या जीवनात उजाळी होणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक चिंता, प्रत्येक समाधानी क्षण आज हलका होईल, कारण जे हे मोठं काहीतरी तुझ्यासाठी येत आहे. अद्याप तुझ्या मनाला शांती, हृदयाला गोडी आणि आत्म्याला बळ मिळणार आहे. किती वेळा तू वाट पाहत होता, किती वेळा तू स्वतःशी बोलत होता, माझ्या प्रयत्नाला फळ कधी मिळेल. आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे, पण ते उत्तर फक्त शब्दाचे नाही, ते अनुभवात, हृदयात आणि आत्म्याच्या ऊर्जेत येणार. आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त सुख देणार नाही, ते तुला उभारी देणार आहे, ते तुझ्या मनातील भीती दूर करणार आहे, ते तुला दाखवणार आहे की सूक्ष्म आहे आणि तू ते योग्य मार्गावर आहे. ज्यावेळेस तू निराश होता त्यावेळेस एक गरज होती, कारण त्या क्षणाची तुला आता तयार केले आहे. आज येणाऱ्या मोठ्या भेटीसाठी, आजच्या चमत्कारासाठी, ज्यामुळे तुझ्या आयुष्यात नवे प्रकाश निर्माण होणार आहे. हा संदेश तुला फक्त आनंद देणार नाही, तो तुझ्या आत्म्याला जागृत करणार आहे, तो तुझ्या मनाला स्पष्टता देणार आहे, तुझ्या हृदयाला विश्वास देणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू चिंतेत होत होता त्या आता हलक्या होणार आहे. ज्या अडथळ्यांसाठी तू धैर्य हरवत होता ते दूर जात आहे. ज्या निर्णयांमुळे तू अनिश्चित होत होता ते स्पष्ट होणार आहे. कारण स्वामी सांगतात आज काहीतरी मोठं तुझ्यासाठी येत आहे. हा मोठा बदल फक्त तुझ्यासाठी नाही, तो तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे. तुझा आनंद, तुझा आत्मविश्वास, तुझा विश्वास हे सर्व तुझ्यासाठी, इतरांसाठी ऊर्जा देणार आहे, प्रेरणा देणार आहे.
स्वामी सांगतात तुझ्या आजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता योग्य वेळेत घडत आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळत आहे, तुझ्या धैर्याला बळ मिळत आहे आणि तुझ्या आत्मविश्वासाला आता आधार मिळत आहे. गोड बातमी मिळाल्यावर तुला जाणवेल की तुझ्या प्रयत्नांना मान्यता मिळाली, तुझ्या अडचणी आता हलक्या झाल्या, तुला मनातील शांती मिळाली आहे आणि तुझ्या हृदयाला गोड भरली आहे. आज तुला मिळणारे मोठं काहीतरी फक्त आनंद देणार नाही, ते तुला शिकवणार आहे. जे काही तुझ्या आत्म्यात बळ देणार आहे ते तुझ्या जीवनात मार्ग उजळणार आहे. हा संदेश तुला फक्त हसवणार नाही, तो तुला उभं करणार आहे. तो तुला दाखवणार आहे की जीवनात काहीतरी अशक्य नाही, ते तुझ्या प्रयत्नांना फळ मिळते, तुझ्या धैर्याला बळ मिळते आणि तुझ्या विश्वासाला आधार मिळते. बाळा, आज तुझ्या अनुभवाला मिळणार आहे आणि ही जीवनात प्रत्येक संकटाचा अर्थ आहे. प्रत्येक अडथळा तुला काहीतरी शिकवतोय आणि प्रत्येक प्रयत्नाला उत्तर देतोय. आज तुला ते काही उत्तर मिळणार आहे. आज तुझ्या मनातील शांती मिळणार आहे, तुझ्या आत्म्याला ऊर्जा मिळणार आहे आणि तुझ्या हृदयाला गोड बातमी मिळणार आहे. आज काहीतरी मोठं येत आहे, ज्यामुळे तुझ्या आयुष्यातली उजळणही होत आहे, ज्यामुळे तुझ्या मनात आत्मविश्वास वाढणार आहे, ज्यामुळे तुझ्या हृदयात आनंद येणार आहे आणि तुझ्या जीवनाचा मार्ग स्पष्ट होणार आहे. हा संदेश फक्त तुला आनंद देणार नाही, तो तुला मार्गदर्शन करणार आहे. जो तुझ्या आत्म्याला बळ देणार आहे, तो तुझ्या जीवनाचा सर्व प्रकाश देणार आहे. स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील एक वळण असणार आहे, जिथे प्रत्येक अडचण हळूहळू हलकी होईल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होईल. तुझ्या मनातील प्रत्येक गोंधळ आता दूर होतो आहे. तुझ्या हृदयाला शांती मिळते आणि आत्म्याला ऊर्जा मिळते. स्वामी समर्थ म्हणतात गोड बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ते तुझ्या हृदयाला दिशा देईल, तुझ्या आत्मविश्वासाला आधार देईल आणि तुला सांगेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडते आहे. अनेक दिवसांच्या वाटघाटीनंतर, अनेक प्रयत्नानंतर आज तुला जे काही मिळणार आहे ते फळ फक्त तुझ्या बाह्य यशाचं नाही आहे, ते तुझ्या मनाला शांतता, हृदयाला समाधान आणि आत्म्याला स्फूर्ती देणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू चिंतित होत होता, त्या अडथळ्याने तुझ्या मनाला भार दिला होता, तो आता हलकं होऊन लागेल. तुझ्या निर्णयाची स्पष्टता वाढत आहे, तुझ्या धैर्याचं बळ मिळत आहे आणि तुझ्या आत्मविश्वास वाढत आहे. स्वामी म्हणतात हा संदेश तुझ्या आयुष्याला प्रत्येक अडथळ्याला नवजीवन देणार आहे. तुझ्या मार्गातील संघर्षाचा अर्थ आज स्पष्ट होईल आणि तुला जाणवेल की प्रत्येक अनुभवाचा मार्ग तुला काहीतरी शिकवते. स्वामी म्हणतात जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि आजचा क्षण तुझ्यासाठी विशेष आहे. तुझ्या जीवनात तुझ्या आत्म्या शक्तीला जागृत करणारी वेळ आहे, तुझ्या मनाला मार्गदर्शन मिळालेला वेळ आहे. आज तुझ्या हृदयातील गोड मिळण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आशीर्वाद आहे. तुझा आनंद आणि तुझा आत्मविश्वास इतरांसाठी प्रेरणा देईल, तुझ्या मनातील सकारात्मक इतरांच्या जीवनात प्रकाश आणेल. अनेक वेळा आपण आपल्या प्रयत्नांना कमी मानतो, अनेक वेळा आपण आयुष्यातील लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आज तुला या संदेशामुळे तुला जाणवेल की प्रत्येक क्षण मूल्यवान आहे. गोड बातमी हळूहळू तुला दाखवेल की योग्य मार्गावर आहेस, तुझ्या मेहनतीला मान्यता मिळाली आहे आणि तुझ्या हृदयाला विश्वास आधार मिळाला आहे. आजच्या या बदलामुळे तुला जीवनात उजळणी येणार आहे, तुझ्या मनात शांती वाढेल, तुझ्या हृदयात गोड भरेल आणि तुझ्या आत्म्याचे बळ मिळेल. यामुळे आयुष्यात तुझ्या दिशा स्पष्ट होईल. स्वामी समर्थ म्हणतात तुला वाटतं की सर्व काही गोंधळलेलं आहे, आणि हा गोंधळ फक्त तुझ्या तयारीसाठी होता. आज येणारा मोठा आशीर्वाद तुला दाखवेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी येते. तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल आणि तुझ्या आत्मविश्वासाला एक वितवाळ मिळेल. स्वामी म्हणतात ही गोड बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ती तुला शिकवेल की मार्गदर्शन करेल, तुझ्या मनाला स्पष्टता देईल, तुझ्या हृदयाला समाधान देईल आणि तुझ्या आत्म्यात विश्वास वाढेल. स्वामी म्हणतात आज तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. तुझ्या मागील प्रयत्नांना अर्थ स्पष्ट होईल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल आणि तुझ्या आत्मविश्वासाला आधार मिळेल. आजच्या गोड बातमीमुळे जीवनातील प्रत्येक निर्णय स्पष्ट होते, तुझ्या मनातील भीती आता दूर होते आणि आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत तुझा मार्ग उजळणार आहे. गोड बातमी हळूहळू येते पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकतोय. ही बातमी तुझ्या मनाला बळ देते, तुझ्या हृदयाला गोडीता देते आणि तुझ्या आत्म्यात एक ऊर्जा निर्माण करते. आजच्या दिवसाची ताकद तुला दाखवेल की काही अशक्य नाही. तुझ्या प्रयत्नांना ओळख मिळते, तुझ्या धैर्याचं बळ मिळते आणि तुझ्या आत्मविश्वासाला पाठबळ मिळते. आज तुला मिळालेली ही गोड बातमी फक्त एक सुरुवात आहे, त्यामुळे तुझ्या जीवनात नवीन मार्ग उघडतील, नवीन विचार येतील, नवा उत्साह मिळेल. जिथे साधी तुझ्या जीवनात अंधार होता तिथे आता प्रकाश भरला आहे, तिथे आता भीती होती तिथे आता आत्मविश्वास वाढला आहे, तिथे आधी निराशा होती तिथे आता आशा एक धैर्य आली आहे.
ज्या सणासाठी तू वाट पाहत होता तो क्षण आता आलाय. ज्या प्रश्नांची तुला उत्तर हवी होती तो आता उत्तर तुला मिळालेली आहे. ज्या अडचणीमुळे तुला थकवा मिळत होता त्या हलक्या आता झाल्या. आज तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडेल. तुझ्या प्रयत्नांना मान्यता मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल आणि तुला आत्मेला ऊर्जा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, हा संदेश लक्षात ठेव, मनात ठेव आणि अनुभव घे, कारण आजचा हा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आज तुला मोठा आशीर्वाद मिळाला आहे. आज तुझ्या जीवनात मार्ग उजळला आहे आणि तुझ्या प्रत्येक क्षणात एक प्रकाश आणि आनंद भरलाय. आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असेच प्रेमळ संदेश स्वामींचे ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.